तर आपण ही दृश्य पाहतोय इम्तियाज जलील यांच्या विरोधात हे मोर्चेकरी आता आंदोलन करत आहेत। हातामध्ये ध्वज घेऊन हे सगळे बाहेर पडलेले आहेत। हातामध्ये फलक घेऊन त्यांनी इम्तियाज जलील यांचा निषेध सुरू केलेला आहे। संभाजीनगरचा गुटखा किंग असा फलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आंबेडकरी समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाते। मोठ्या संख्येने महिला यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हातामध्ये ध्वज घेऊन हे सर्व मोर्चेकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। इम्तियाज जलील यांच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय आणि यावेळी निदर्शनं केली जात आहेत आणि त्याचबरोबर इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। हातामध्ये फलक सुद्धा पाहायला मिळतात। गुटखा किंग असं यावर लिहिलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरचा गुटखा किंग असं म्हणत त्यांचा जाहीर निषेध केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोडे। विशाल, काय नेमक्या या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत? संभाजीनगरमध्ये क्रांती चौकापासून हा मोर्चा निघालेला आहे आणि भडकत पेठपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। इम्तियाज जलील ज्यावेळेस संजय शिरसाटवर आरोप करत होते त्यावेळेस त्यांनी आंबेडकरी जनतेविरुद्ध अत्यंत निषेधार्ह शब्द वापरले आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचा अपमान झाला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। जो शब्द वापरायला सुप्रीम कोर्टानं सुद्धा बंदी आणली आहे तो शब्द इम्तियाज जलील वापरून समाजाचा अपमान करत आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची या सगळ्या मोर्चेकऱ्यांची मागणी आहे। इम्तियाज जलील एक वेळा खासदार झाले, आमदार झाले, ते आंबेडकरी जनतेच्या मतांवरच निवडून आलेले आहे आणि त्यांचाच आता अपमान करत असेल तर असला नेता मला नको आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या तक्रारी सुद्धा दाखल आहेत, गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि आता त्यांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कारवाई करावी, या सगळ्या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे। सध्या पोलिसांनी काय नेमकी भूमिका घेतलेली आहे या संदर्भात? पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली होती आणि शांतपणे हा मोर्चा आता भडकल गेटकडे रवाना झालाय आणि तिथं एक छोटी सभा होणार आहे आणि या सभेत सुद्धा इम्तियाज जलील यांच्या निषेधाचा एक ठराव मांडण्यात येणार आहे। पोलिसांनी अशा पद्धतीनं दुर्लक्ष करू नये, त्यांना आंबेडकरी जनतेचा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी या सगळ्यांची मागणी आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आंबेडकरी समाजासंदर्भात इम्तियाज जलील यांनी जो शब्द वापरलेला होता त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांनी इम्तियाज जलील विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। इम्तियाज जलील यांना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय आणि मोर्चा काढलाय।